गुळगुळीत चेहऱ्याचा मख्ख हिरो आणि वर्षानुवर्ष तेच करत राहणाऱ्या हिरोईन्स या चौकटीतून सिनेमाचं विश्व समृद्ध करण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलंय त्यामध्ये महत्त्वाचं नाव आहे अनुराग कश्यप. म्हणजे नवीन विचार घेऊन जे दिग्दर्शक येतात ना त्यांच्यासाठी हा अनुराग कश्यप म्हणजे मोठा आधारच म्हणायचा. तर हाच अनुराग कश्यप आता घेऊन आलाय श्लोक शर्माचा हरामखोर. घेऊन आलाय म्हणजे सेन्सॉरच्या तावडीतून सोडवून आणलाय. 1 तास 34 मिनिटांचा हा सिनेमा म्हणजे अगदी 1.5 तासांचा. उत्तर भारतात घडणारी गोष्ट आहे. शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्यावर म्हणजे या नात्याला कसा कलंक लावतो हा शिक्षक त्याच्यावर ही गोष्ट आहे. आता हा जो शिक्षक आहे ना श्याम नावाचा तो काही हवस का पुजारी वगैरे नाही आहे पण तसा तो विकृतच आहे. त्याची जी विद्यार्थिनी आहे ना संध्या तिला आई नाही, तिचे वडील पोलीस अधिकारी आहेत त्यामुळे तिला ह्यांच्याकडे एक लक्ष द्यायला वेळ नाही आणि त्याच्यातूनच ती या शिक्षकाकडे म्हणजे या श्यामकडे आकर्षित होते. आता शिक्षकाचं कर्तव्य बजावायचं सोडून हा जो श्याम आहे ना तो हरामखोरी करतो. श्याम टेकचंद नाम है, मेरा पूरे गांव में इज्जत है. टीचर हूँ, हमारी फैमिली इज्जतदार फैमिली है. धत माँ की चोर. बरं एवढंच नाही, या संध्याबरोबर क्लासमध्ये शिकणारा कमल नावाचा मुलगा आहे ज्याचं या संध्यावर प्रेम आहे आणि हे प्रेम यशस्वी व्हावं यासाठी या कमलचा मित्र मिंटू तो एक एक करामती करत असतो. अशा या मोजक्या कॅरेक्टर्समधून एक कमाल गोष्ट जी ट्विस्ट अँड टर्न्स घेत शेवटपर्यंत जाते ती या सिनेमात बघायला मिळते. दिग्दर्शकाने सिनेमाचा लुक जो आहे तो रखरखीत ठेवलाय. आता ते गावच तसं रखरखीत आहे, छोट्या लोकवस्तीचं आहे, उत्तर भारतातलं आहे, पवनचक्क्यांनी वेढलेलं आहे. या पवनचक्क्या सारख्या दिसत राहतात. आता यामधून स्त्री जातीच्या वेदनेचं चक्रव्यूह असं काहीतरी म्हणायचं असेल दिग्दर्शकाला तर माहिती नाही, पण सिनेमातली कॅरेक्टर्स अगदी खरीखुरी वाटावीत अशी आहेत. मेकअप तर कुणालाच केला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे खऱ्या खुऱ्या घटनांचं चित्रण वाटावं अशा प्रकारे कॅमेरा फिरवलाय. तो काही जणांना शेकी वाटेल, काही जणांना त्याचा त्रास होईल, पण ह्यामध्ये एक प्रयोगशीलता आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोष्ट सांगण्याच्या प्रयोगात सिनेमा थोडा कमी पडलाय. म्हणजे सिनेमा भरकटलेला नाही आहे पण शेवट करत असताना थोडा गोंधळ उडाला असावा असं वाटत राहतं. कथेबद्दलही काही प्रश्न आहेत पण त्याची चर्चा मी इथे करत नाही कारण त्यामुळे कथा उघड होईल. एक मात्र नक्की, फक्त उत्तर भारतात नाही पूर्ण देशभरात अगदी शहरी भागात सुद्धा जी हरामखोरी दिसते किंवा जी हरामखोरी अनेक काळापासून चालत आलेली आहे तो विषय मांडण्याचं धाडस या मंडळींनी दाखवलेलं आहे. कथेमध्ये काही उणिवा असल्या तरी ही कमी भरून काढली ती कलाकारांनी. सगळ्यांनी जबरदस्त काम केलंय. आता नवाजुद्दीन तर ग्रेट आहेच, त्याच्या अभिनयामध्ये तोचपणा नाही ना हीच त्याच्या अभिनयाची ताकद आहे हे त्याने या सिनेमात पुन्हा दाखवून दिलंय. आता हा जो शिक्षक आहे श्याम तो खरं तर धूर्त चलाक कोल्ह्यासारखा आहे आणि ही या शिक्षकाची हरामखोरी आहे ना ती या नवाजुद्दीनने परफेक्ट पेश केली. जाना है तुझे, जाना है, जा चली जा. मेरी लास्ट पे उतर के जा जा, चली जा. शर्म नहीं आई. अशीच कमाल केली ती श्वेता त्रिपाठीनं. संध्या ही जी शाळकरी मुलीची भूमिका आहे खरं तर ती खूप नाजूक भूमिका आहे. कारण ही संध्या जी आहे ती श्यामच्या प्रेमात पडते किंवा त्याच्याकडे आकर्षित होते. अर्थात या शिक्षकाच्या प्रेमात पडल्यामुळे तिला काहीसं भोगावं लागतंच, त्यातून ती वेळीच सावरते सुद्धा. पण ह्या सगळ्या काळात तिच्या मनात सुरू असलेली चलबिचल, तिच्या मनातला गोंधळ, तिची निरागसता, तिने दाखवलेलं धाडस हे सगळं श्वेता त्रिपाठी या अभिनेत्रीनं मस्तपैकी दाखवलं. तसेच 2 जण आहेत या सिनेमात, एक कमल आणि दुसरा मिंटू. ही जी 2 लहान मुलं जी आहेत ना त्यांनी अक्षरशः सिनेमात धुमाकूळ घातलाय. एक आणखीन एक अतरंगी कॅरेक्टर आहे, सतत पूर्ण सिनेमाभर शक्तिमानचे कपडे घालून फिरणारा. हा सुद्धा पोरगा जाम सॉलिड आहे. या श्यामची बायको जेव्हा घर सोडून निघून जात असते तो प्रसंग असेल किंवा एका निर्जन ठिकाणी श्याम आणि संध्या एकमेकांना जे भेटतात तो सीन असेल, हे 2 सीन म्हणजे सिनेमाचे हायलाईट म्हणायला लागतील. अशा अनेक गोष्टी आहेत सिनेमाबद्दलच्या पण त्या तुम्ही प्रत्यक्ष बघा, प्रत्यक्ष अनुभवा. श्लोक शर्माचा हा पहिला प्रयत्न म्हणून चांगली सुरुवात आहे असं आपण सध्या म्हणू शकतो. या हरामखोरला मी देतोय 3 पॉपकॉर्न. हे तर झालं हरामखोरचं. आता हरामखोरसारख्या चांगल्या कलाकृतींना तुमच्या पाठिंब्याची गरज आहेच आणि तुमचा पाठिंबा आम्हालाही हवाच असतो नेहमीच. कारण तुम्ही जेवढे लाईक कराल, तुम्ही जेवढे शेअर कराल तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे. पॉपकॉर्न पे चर्चा हा आमचा कार्यक्रम अद्भुत या चॅनलवर तुम्ही नक्की बघा, कमेंटही टाका आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.